माझी बुकिंग करायची असेल. सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूला चिखले आणि त्याच्या अगेन्स्ट पेन चिंचपाडा या दोन संघांना आपण पाहत आहोत. योगेश पवार आणि स्वप्नील म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. स्वप्नील म्हात्रे नुकतंच आपण पाहिलं खो-खोची स्पर्धा त्यांनी आयोजित केलेली पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट सर्वाधिक जास्त ते लाईक करत असताना पाहायला मिळतात. परंतु त्याच वेळेला सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देव ज्यांच्या सानिध्यामध्ये वाढलेला आणि महाराष्ट्र रणजीपट्टू असेल किंबहुना महाराष्ट्र MCA साठी सिलेक्शन करणारा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं असा सर योगेश पवार. आणि उत्कृष्ट आज जर का बॅटिंग चांगली झाली ना तर जासई करानो तयार राहा. दादाचं एक गीत तुम्हाला निश्चित ऐकायला मिळेल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. नील बडे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू पडेल. योगेश पवार ऑन स्ट्राइक. पहिल्याच बॉलवरती लिडिंग एज घेतली आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली आला परंतु बॉलने जेवढी हवेमध्ये हेलकावे घेतले तो स्वतः भोवती प्रदक्षिणा घेत राहिला. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप. ही कॅच प्राइजलेस विकेट होती. ही जर का कॅच इथे नील पकडतोय तर त्याच्या स्वप्नातली त्याच्या आयुष्यातली एक सर्वाधिक मोठी विकेट त्याने जवळपास मिळवलीच होती. पहिल्या बॉलवरती त्याने केली होती ती अपॉर्च्युनिटी क्रिएट, परंतु त्याला त्याचं सोनं करता आलेलं नाही आहे. काय घडतंय काय बिघडतंय पहा तर मैदानाच्या आतमध्ये. योगेश पवार सारख्या बॅटरला जीवदान मिळणं हे वरदान साबित होणार आहे. स्पर्धा मानाची आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या हंगामातली पहिली भारतीय पावसाळी रबर बॉल क्रिकेट विश्वातील पहिली स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल स्वप्नीलसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक बिगन येतोय. संदीप पाटील सरांनी इथून इशारा दिलाय. हा बॉल अवांतर येत असताना मला मिळाला. लेग बाई झाली आहे. लेग बाईच्या स्वरूपामधून धावफलकावरती 2 बनलेले आहेत. आज अनेकांनी या स्पर्धेचे कौतुक करत असताना आदित्यजी घरत यांचं विशेष कौतुक केलेलं आहे. आडवा बॅटने मागील बॉलवरती कॅच ड्रॉप. या बॉलवरती केलंय स्ट्राइक. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. योगेश पवार यांच्या बॅटमधून षटकार. कालचा दिवस योगेश पवारच्या हातामध्ये ट्रॉफी होती. त्याचं कारण होतं महिला क्रिकेट वर्ग खोपोली टीमने रनर अप राहिले. आजच्या दिवसामध्येही आपण पाहतोय त्याच्या हातामध्ये बॅट आणि तो धावा गोळा करतोय. संघाचं कोच त्याच्या पद भूषवत असताना त्याला आपण नेहमी पाहिलेलं आहे. यावेळेचा बॉल यावेळेला ऑन साइड नंतर यावेळेला स्ट्राइक केलंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा षटकार. डीजे रितेश, प्रित्यांश साऊंड अँड सर्व्हिसेस, निखिल जुमाळ. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलेला पाहायला मिळालाय. या मैदानावरती निखिल धुमाळ हे नाव यावर्षीसाठी नवीन राहिलं नाही. 4 नाईटच्या स्पर्धा तदनंतर पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा. यावर्षी रोशनजी पाटील सरांकडून निखिल धुमाळ यांच्यासाठी 6 नाईट होत्या. यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये मग जिथे दर्जेदार केस आकारतोय योगेश पवार त्याचा वार. गोलंदाजगार आलाय षटकार.
नाही, एक पूर्वीला आपण एक ॲडव्हर्टाईज पाहायला मिळायची, एक मच्छर सोते हुए आदमी को भी. त्या पुढची लाईन मी बोलणार नाही, परंतु एक कॅच किती हाहाकार माजू शकतो हे तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. ज्या ज्या वेळेला कॅचेस सुटलेत त्या त्या वेळेला उपद्रव पाहायला मिळालेले आहेत. योगेश पवारचा झेल सुटला आणि मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय तो सध्या दगडीला. प्रणव पाहायला मिळतोय, गोलंदाजी मार्क मध्ये आहे. योगेश पवार 19 धावा. हा चेंडू इथून मात्र डावी एशी सोडून जाणारा राहिला आहे. तर योगेश पवार यांचा अर्धा शतक काही लांबणीवरती नाही. ज्या रीतीने त्यांचा झेल सुटला, झेल बनला नाही. धावफलकावरती जिथे मात्र 21 आपण पाहिलेले आहेत, 19 धावा योगेश पवारने बनवल्या. यावेळेचा बॉल पार्टी जॉईन केली आहे. स्वप्नील म्हात्रे यांच्या बॅटमधून येतोय षटकार. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आरबी 11 पेंट चिंचपाडा संघ खेळतोय. आरबी स्वप्नील म्हात्रे, ही आरबी जी आहे ना ती अर्थात स्वप्नील म्हात्रे यांची सुकन्या आहे आणि तिच्या नावाने हा संघ खेळतोय. भिवंडी तालुक्यामध्ये जाऊन देखील संघाला खेळताना आपण पाहिलं. अनेक ठिकाणी ते एंट्री करतात. उसळी घेणारा बॉल स्क्वेअर कट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. आता स्वप्नील म्हात्रे यांना डिसाईड करावं लागेल आपल्याला किती धावायचे आहेत. कारण योगेश पवार असा खेळाडू आहे ना की तुम्ही सिंगल घेतल्यानंतर तो दुसऱ्यासाठी रेडी असतो, 2 घेतल्यानंतर तिसऱ्यासाठी रेडी आहे. फक्त कॉलिंग महत्वाचं आहे. 2 धावा इथून आल्या. संघाची धावसंख्या 29. आणखीन एक लांब लचक, फुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. वंडरफुल देखील षटकार. संघ खेळतोय. पेंट तालुक्याचा आवाजही यायलाच हवा. हाही बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 2 बाउन्सर अलाउड आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण नेहमी पाहिलेल्या. 2 बाउन्सर अलाउड राहतात. योगेश दादा यांना आपण पाहतो नॉन स्ट्राईक रेंजला आहेत. काय पाहायचं आहे का? शहानिशा करायची पंत. येस, पंचांचा कॉल आहे, या पाहिलं जाईल. पंतांनी सांगितलं इट्स माय कॉल. या पण आता हाईट पाहिली जाणार आहे. खरं तर इथून 1 बाउन्स आहे की नाही त्याची शहानिशा करणार आहे. साईश म्हात्रेंनी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वत्र भूमिका अदा केलेल्या आहेत. मैदानावरती आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं व्यासपीठावरती कसं स्वागत होईल. फेड डिलिव्हरी, फेड डिलिव्हरी. पाहुण्यांचं स्वागत असेल किंवा प्रत्येक गोष्टी, हा व्हाईट बॉल आहे. प्रत्येक गोष्टी मग आलेल्या ऑफिशियल्सला जेवणापासून नाश्त्यापासून जी व्यवस्था, पाण्याची मुबलक व्यवस्था असेल, क्रीडांगण असेल किंवा अगदी त्याच वेळेला तिसरं पंच असेल किंवा बॉल बाहेर गेला तोही साईशने आणून दिला. आयोजकांना प्रत्येक गोष्ट ही तारेवरची कसरत करावी लागते आणि साईश म्हात्रेंनी ती केलेली आहे. धावफलकावरती धावा आहेत ते अर्थात 36. 36 ऑन दी बोर्ड आहेत. धावा वेगाने वाहतात त्याही ओसांडून. या बेसा बॉल उजव्या बाहेर. हाही चेंडू नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पिच झालाय. हा नो बॉल. अतिरिक्त धावी येते. 37 बनलेले आहेत. योगेश पवार म्हणाले की रबर बॉलची प्रॅक्टिस झालेली नाही आहे, परंतु अशी प्रॅक्टिस जर का न होताही खेळ होऊ शकतो तर प्रॅक्टिस न केलेलीच बरी. यावेळेचा चेंडू फ्री हिटचा बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आढळलाय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा. धावफलकावरती धावा त्या 37. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपला. 37 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आरबी 11 चिंचपाडा पेन.
आमचे विराजी घरत यांचे विशेष करून आम्ही कौतुक करतो आहोत. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा आढावा त्यांच्याकडे आहे. स्वतः अकाउंटंट, त्याच वेळेला भावेश घरत असतील, कुशल घरत असतील, आदित्य घरत अर्थात आदिल घरत, तन्मय ठाकूर, राज घरत, संयम म्हात्रे, विराज घरतचा आपण उल्लेख नुकताच केला, रोशन म्हात्रे असतील, पवन राठोड किंवा हिमेश घरत असतील, कुशल घरत असतील, पंकज म्हात्रे, दिनार पाटील, आमचे नितीश सर आणि नितीन सर यांचंही कौतुक करायला हवं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज प्रीतचा पहिला बॉल लांब लचक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग, दर्देदार, आकर्षक, अद्भुत फटकेबाजी, षटकार. या धावसंख्येवरती पहिल्याच बॉलवरती मॅचचा कॅच ड्रॉप झाला होता याच फलंदाजाचा आणि मैदानावरती केवळ धुमाकूळ. ही बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून मला मिळालाय. 40+ क्रिकेट, 40+ क्रिकेटमध्येही अनेक पुरस्कार मालिकेवराचे पाहायला मिळाले. योगेश पवार ज्यांच्या नावाचा एक स्टँड क्रिकेटच्या क्रीडानगरीवरती पाहायला मिळतो. याहूनही अधिक उपलब्धी काय असायला हवी. हाही बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर आहे, जो दिशाहीन आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. दाफुलकावरती 44 बनलेले आहेत. सिलेक्टर म्हणूनही आपण त्यांना पाहतो. 44 बनलेले पाहायला मिळाल्यात. सिलेक्टर म्हणूनही आपण MCA साठी त्यांना कार्यरत असताना पाहायला मिळाल्यात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. हा लोअर फुलटोज आहे, स्क्वेअर कट केलाय, डीप मध्ये गॅप मध्ये चेंडू निघालाय, सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4. हा खणखणीत चौकार. पंचांचा इशारा या बॉलवरती चौकाराचा आला आणि बेस्ट हाईट, नो बॉल, नो +4. तदनंतर आणखी एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, केवळ षटकार, चौकारांची तुफान आतिषबाजी, लगातार दुसरा मोठा प्रहार, षटकार. 55 धावा दाफुलकावरती कंप्लीट झालाय. लांब लचक दर्जेदार फटकेबाजी, योगेश पवार. पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये. राजकारण असू द्यात किंवा क्रिकेट असू द्यात, पॉवर पवारांची नेहमीच पाहायला मिळाली आहे. 35 धावसंख्येवरती नॉट आउट, 9 चेंडू फेस केलेत. हाई बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर, दिशाहीन राहिलाय. पेण तालुक्यामध्ये योगेश पवार, कल्याणमध्ये सुहास पवार, मुंबईमध्ये प्रथमेश पवार, कर्जतमध्ये विजय पवार, जिथे पनवेलमध्ये किरण पवार, अक्षय पवार, भावेश पवार भिवंडीमध्ये. पवारच पवार आहेत. या पवारांनी पुण्यामध्ये तुम्ही गेलात, पुण्यामध्येही अनेक पवार पाहायला मिळतात. दत्ता पवार मावळाचा आहे. या पवारांनी आता एक पवारांचा संघ उभा करायला महाराष्ट्रामध्ये हरकत नाही असंही मला म्हणावं असं वाटतं. विरारला गेलात तर वैभव पवार आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, योगेश पवारच्या बॅटमधून षटकार. वाकडीचे रमेश पवारला मी विसरलो, त्याचंही नाव घ्यायला हवं. तोही पाहायला मिळतो. पवार भरपूरसे आहेत आणि पवारांचाच बोलबाला आहे. जसे पाटील क्रिकेटमध्ये जास्तीचे आहेत, म्हात्रेही क्रिकेटमध्ये जास्तीचे आहेत, तसे पवारही म्हणत चाललेत. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने 62 धावा दाफुलकावरती आहेत. फुलरलेनचा बॉल ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येईल. सिंगल मिळाली. 42 धावसंख्येवरती योगेश पवार नॉट आउट बॅटिंग करतायत. शून्यावरती कॅच ड्रॉप झाला होता, 42 एकट्याने बनवल्या. 63 धावा दाफुलकावरती आहेत. 12 बॉल 42 योगेश पवार बॅटिंग करतायत. आता एक गोष्ट निश्चित आहे की योगेश पवारांच्या माध्यमातून एक गीत तरी आपल्याला ऐकायला मिळणार, कारण बॅटिंग झाल्यानंतर त्यांनी हे प्रॉमिस केलं होतं. बॅटिंग जर चांगली झालेली आहे, अनेक वेळेला ड्रेसिंग रूम जर का शेअर करायचं आहे किंवा रूममेट्स योगेश पवार यांचे कधी दुःखात नव्हते. सारजा असू द्यात किंवा मग अनेक वेळेला भारताच्या बाहेर जाऊन ज्या ज्या वेळेला ISPLचा जिथे ड्रेसिंग रूम शेअर करायचा रूममेट्स म्हणून तुम्ही आहात तर तुम्ही आनंदी जात. अनेक गाणी तुम्हाला
ऐकायला मिळतात. जनार्दन सत्ते आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. दिशाहीन आहे. अवांतर धाव आली. 64 बनलेले आहेत. 42 धावा बनवलेल्या आहेत अद्याप. योगेश पवार यांनी अद्याप स्पर्धेमध्ये 7 अर्धशतक पाहायला मिळाले. प्रत्येक दिवसागणिक अर्धशतक आलेले आहेत. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. कोणती धाव इथून प्राप्त होणार नाही. प्रथमेश म्हात्रेने या मैदानावरती पहिलं अर्धशतक पावसाळी क्रिकेटचं लगावलं. काल तुळजापूरमध्ये लगावलं. त्या रीतीने बॅटिंग देणे गेलेली पाहायला मिळाली कालच्या रात्रीत. काल उस्मानचं अर्धशतक पाहायला मिळालं. बिहार राज्यामध्ये शाहिद शेख आडव्या बॅटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. योगेश पवार ठोकतायत षटकार. 70 धावा धावलक्यावरती आहेत. 48 नॉट आउट. योगेश पवार 14 बॉल मध्ये 14 चेंडू आणि जिथे 48 नॉट आउट. आता ज्या रीतीची चर्चा होतीये ना त्या रीतीची चर्चा नील याच्याकडे प्रत्येक जण आशेने भूत नजरेने पाहिजे. तो झेल नीलने घेतला असता तर 48 धावा प्लस झाल्या. पुढचा बॉल गोलंदाज पुणे सज्ज होत असताना आणखी एक अर्धशतक. या स्पर्धेतलं 8वं आणि पावसाळी बॉल क्रिकेट विश्वातील पहिलं अर्धशतक या सीझनचं योगेश पवार यांच्या बॅटमधून येत आहे. अफलातून दर्जेदार बॅटिंग. खरं तर इनामपुरी या संघामधून खेळत असताना श्रीजा 11 इनामपुरी या नावामधून खेळत असताना रायगड प्रीमियर लीग मध्ये स्वतः कर्णधार आपण पाहिलं होतं योगेश पवार उपविजेते राहिले होते गत वर्षी. यावर्षी स्पर्धा 31 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत आहे. फुललेनचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. काऊ कॉर्नर सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन जोखीम भरी. फलंदाज योगेश पवार 55 धावांची खेळी. इथे लागतोय पूर्ण विराम. ते होत आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. बाद होण्याआधी 16 चेंडू आणि 55 धावांची खेळी योगेश पवार यांनी साकारली आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काय हरकत नाहीये. दमदार खेळलेत. पहा या गोष्टीची मी चर्चा करत होतो रोशन सर विपुलचं की रबर बॉल क्रिकेट पावसाळी क्रिकेटमध्ये बॅट विविध रंगांच्या पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या बॅटचा वेगळा रंग असतो. काहींची आपण पिंक कलर पाहतो. ब्लॅक आहे, रेड आहेत, ऑरेंज आहेत, येल्लो आहेत, फ्लोरेसेंट ग्रीन आहेत. वेगवेगळ्या कलरच्या बॅट्स तुम्हाला पाहायला मिळतात. काही व्हाईट कलरच्या बॅट्स आपण पाहतो. शूज वेगवेगळ्या तऱ्हेचे पाहायला मिळतात. अनिकेतकडे पाहिल्यानंतर तुम्हाला सॉक्स वेगवेगळ्या तऱ्हेचे येतात. यावेळेचा बॉल आल्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दीप पाटील ठोकतोय षटकार. आणि त्यामुळे पावसाळी क्रिकेट जे आहे ना ते एक वेगळ्या दर्जाचं क्रिकेट म्हणून पाहायला मिळतं. जर्सीस तुम्हाला अनेक वेळेला ड्रेस कोड्स म्हणून शॉर्ट पॅन्ट आणि सिवलेस हा अलीकडचा ड्रेस कोड्स आहे. दाफलकावरती धाबा आहेत. ते 82 रन्स ऑन दी बोर्ड. ती पाटीलसाठी 10 बॉल स्लोवर वन होता. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना त्र्याऐंशी धावा दाफलकावरती. चुकीची दुरुस्ती. 83 ऑन दी बोर्ड. 84 रनचं टार्गेट. 83 बनलेले आहेत. 84 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर जिथे आरबी 11 चिंचपाडा पेन या टीमने धावा बनवल्या. 83-84 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालेलं आहे. विहा अँड प्रणव 11 चिखले या टीमच्या अगेन्स्ट.
एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. एका बाईकची चावी हरवलेली आहे. एका बाईकची चावी हरवलेली आहे. KTM बाईक आहे. आता हे सांगायला, कारण गावामध्ये आपण आहोत, जासई गावात, त्यामुळे गाडी कोणती आहे मी सांगेन आणि कोणाची ही सांगेन. जी अनिकेत मोकलची आहे. तर कृपया चावी कोणाला सापडली तर ती आणून द्या. हीच अनाउन्समेंट मुंबईमध्ये मी केली असते तर मी गाडीची चावी हरवली एवढंच सांगितलं असतं.